नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे धुळवड आणि होळीच्या आणि धुळवडीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण होळी स्पेशलमध्ये बघणार आहोत थंडाई कशी बनवायची. ही तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर हे प्रीमिक्स असणार आहे, पण याच्यात आपण काहीही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्स टाकणार नाही आहोत. तर चला आपण सुरू करूया. इथे थंडाईसाठी ना मी 2 चमचे बदाम, 2 चमचे काजू, 2 चमचे मगजबी, एक मोठा चमचा मी सोप घेतली आहे, बडीशेप ज्याला म्हणतात, पिस्ता घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे. आता इथे एका बाउलमध्ये ना मी 1.5 चमचा खसखस घेतली आहे आणि इथे मी साखरेचा वापर करणार नाही आहे, तर मी इथे खडीसाखर वापरते आहे. तुम्ही साखरेचा गुळाचा कसलाही वापर करू शकता. मी खडीसाखर वापरते आहे. 2 चमचे मी इथे खडीसाखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड कमी जास्त हवं आहे त्यानुसार तुम्ही खडीसाखर किंवा साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता आपण हे जे सगळं घेतलेलं आहे साहित्य, हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये वाटताना ना ह्याला फक्त पल्सवर फिरवायचं आहे, कारण कसं असतं ना, हे ड्रायफ्रूट्स आहे, जर आपण ह्याला जास्त फिरवलं तर याला लगेच तेल सुटायला लागेल. तर आता आपण ह्याला पल्सवर 1-2-3 वेळा पल्स करून फिरवून घ्यायचं आहे. फार वेळ नाही फिरवायचं, नाही तर त्याला तेल सुटेल आहे. तर आता बघा हे आपलं झालं आहे वाटून. हे बघा असं आपल्याला हवं आहे. आता आपण याला चाळून घेऊया. जर त्यात काही राहिलं असेल वेलचीचे थोडेसे रफनेस, तो चाळून सगळा निघून जाईल आणि आपल्याला एकदम फाईन पावडर मिळेल आहे, अशी एकदम मऊसूत. आता हे जे आहे बघा आपलं हे चाळून झालं आहे. आता हे जे वरचं उरलं आहे ना, ह्याला मी परत एकदा पल्सवर फिरवून घेणार आहे. थोडंसं जे राहिलं आहे तेही अजून छान बारीक होऊन जाईल आहे, वाया काही जाणार नाही. आता ह्याला परत फिरवून घेतलं आहे, परत एकदा चाळून घेणार आहे. आता हे चाळून झालं. आता जो चौथा उरला आहे ना, तो आपण साईडला ठेवून द्यायचा आहे, फेकायचा नाही आहे. त्याला तुम्ही कशातही वापरू शकता, दुधामध्ये वगैरे टाकून प्यायला. आता ही पावडर जी आहे बनवलेली आपण थंडाईचं, ह्याला आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आणि तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता ह्याच्यात घालायचं केसर घालून ना याला आपण मिक्स करून घेऊया. आता हे थंडाईला तुम्ही 2 प्रकारे बनवू शकता. मी इथे पावडर करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल ना तर जितकेही आपण जिन्नस घेतले ते सगळे तुम्ही पाण्यामध्ये 2 ते 2.5 तास भिजत घातले, त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये फिरवून छान वाटून मग तुम्ही दुधात घातलं तरीही चालतं. आता हे इथे मी दूध उकळायला ठेवलं आहे. दूध उकळलं की त्यात 1 चमचा मी गुलकंद टाकला आहे. आता माझ्याकडे रोज पेटल्स नव्हते, गुलाबाच्या पाकळ्या वाळलेल्या. जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता, नाही तर मग तुम्ही गुलकंदाचा वापर करू शकता, त्यानेसुद्धा फ्लेवर खूप छान आणि चव पण खूप छान येते. आता बघा गुलकंद टाकून मिक्स करून झाला आहे. ह्याला अशी एक छान उकळी आली आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात घालायची आहे आपली पावडर जी आपण बनवून घेतली होती. 1-1.5 चमचा घातली आहे मी. घातल्यानंतर याला फार आटवायचं नाही आहे आपल्याला, फक्त 1 उकळी काढून गॅस बंद करायचा आहे. मस्त असं थंडगार करून घ्यायचं आणि थंड थंड आपली ही थंडाई सर्व करायची आणि मस्त आपली होळी सेलिब्रेट करायची. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.